जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडीपार, खैरी आणि ब्राह्मणी या गावातील शेतकऱ्यांनी 13 वर्षापूर्वी सरकारकडे आपली सुपीक जमीन दिली। भेल हेवी इलेक्ट्रिकल्स प्रकल्पाच्या नावाने त्यांना नोकऱ्या, रोजगार आणि औद्योगिक विकासाचं स्वप्न दाखवण्यात आलं होतं। एक विश्वास होता की या प्रकल्पामुळे गावाचा, जिल्ह्याचा आणि विशेषतः शेतकऱ्यांचा विकास होईल। पण काळ बदलत गेला। 13 वर्ष उलटली, प्रकल्प सुरू झाला नाही, कोणतीही नोकरी मिळाली नाही, रोजगाराच्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही। या उलट शेतकऱ्यांची जमीन गेली, शेती बंद पडली आणि त्यांचा संपूर्ण जीवनाचा आधारच गेला। या अन्यायाची जाणीव आमदार डॉक्टर परिणय फुके यांना झाली। त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला। मंत्रालयीन पातळीवर त्यांनी आवाज उठवला। मुंबई व दिल्लीमध्ये बैठका घेतल्या। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत विशेष बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या न्यायाची मांडणी केली। काही जण प्रकल्प दुसऱ्या भागात वळवण्याचा प्रयत्न करत असताना डॉक्टर फुके यांनी ठाम भूमिका घेतली आणि भंडाऱ्यातील शेतकऱ्यांचा हक्क कायम राहिला। या ऐतिहासिक दिवशी आमदार डॉक्टर परिणय फुके स्वतः शेतकऱ्यांच्या जमिनीवर गेले, नांगरणी केली, बी बियाणे टाकलं आणि पुन्हा एकदा त्या जमिनीला जीवन देण्याची सुरुवात केली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। 2012 मध्ये आमच्या भागातील शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही त्यांच्या घरच्या लोकांना नोकरी देऊ आणि म्हणून आमच्या या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या प्रकल्पाला दिल्या आणि 12 वर्ष होऊन लोटून सुद्धा एकही रोजगार निर्मिती इथे झाली नाही, एकाही व्यक्तीला इथे रोजगार मिळाला नाही आणि म्हणून आम्ही यांना सांगितलं। याच्या संदर्भात आम्ही अनेक वर्षापासून पाठपुरावा करतो। मी जवळपास आतापर्यंत 100-200 पत्र या संदर्भात पत्रव्यवहार केले, 50-60 मिटिंगा या संदर्भात केले, लक्षवेधी लावल्या आणि अनेक विषयात अनेक जितके आयुध एखाद्या आमदाराकडे असतात त्या सगळे आयुध वापरून यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। पण या शेतकऱ्यांना भेलतर्फे कुठेही मदत करण्याचा किंवा इथे प्रकल्प करण्याचा काही दिसत नाही आहे। आम्ही म्हणून मग काल आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की इथे आपण आपली शेती करू, कारण ही जागा भेलला दिलेली गेली नाही, आम्ही कोणती विकली गेली नाही आहे, आम्ही फक्त आमची जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरित केली होती। आताही 7/12 या शेतकऱ्यांचेच नाव आहे। MIDCने भेलला फक्त एक अलॉटमेंट लेटर दिलं। MIDCने कोणतंही ॲग्रीमेंट भेल सोबत केलेलं नाही आहे, म्हणून ही भेलची जागा नाही आहे। भेलने 2012 नंतर आमच्याकडनं ताबा पावती घेतली आणि इथे कंपाऊंड वॉल बांधून टाकली, प्रकल्प सुरू केला नाही, काहीच केलं नाही आणि म्हणून आता ही जागा आम्ही परत घेत आहे। आम्ही ते शेती करू। ज्या दिवशी इथे सरकारच्या माध्यमातून किंवा भेलच्या माध्यमातून ते प्रकल्प सुरू होणार त्या दिवशी आम्ही यांना ही जागा देऊ, तोपर्यंत आम्ही शेती करणार। 9/5/2025 आज या ठिकाणी आम्ही कास्तकार लोक सगळे जमलेले आहोत आणि परिणय फुके साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे। आजपासून आम्ही या जमिनीवर हक्क गाजवत आहोत आणि हे जमीन आम्ही पेरू आणि कडधान्य जमा करू। आमच्या पोटाचाऱ्याचं सगळं हिसकावून घेतलं आहे सरकारने आणि मुंडीपार, बाबणी, खैरी हे 550 एकर जमीन गेलेली आहे आणि आश्वासन दिलं होतं कोणी प्रफुल्लबाईंनी, असे म्हणत होते की जेव्हा आम्ही कास्तकार लोक सह्या नव्हतून देत, तुम्ही तर्फे तहसीलदार स्वतः मला बोलले माझी जमीन माझ्या सासऱ्याच्या नावाने होती, तर तहसीलदार बोलले रणवीर साहेब का तुम्ही तर्फे आपल्या सासऱ्याच्या तर्फे सही मारा। आम्ही सगळ्याच्या शेवटी सही मारलो आणि आज ज्यांना सगळ्यांना पैसा मिळाला म्हणजे तो फार कमी मिळाला, 9.5 लाखाच्या भावाने मिळाला आणि 6 लाखाचा पॅकेज मिळाला। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।